वेलकम टू द पॅट्रियोटिक ट्रॅव्हलर ब्लॉग. आज आपण अशा एक ठिकाणी जाणार आहोत जिकडे एक 500 शूरवीरांनी खूप रणांगणावरती खूप शौर्य गाजवलं आहे आणि 28,000 शत्रूंना मारलं होतं. हो, हा इतिहास पण आपल्या भारतातच आहे, पण हा इतिहास कोणाला सांगितला जात नाही कारण की सत्य पचवायला सुद्धा हिंमत लागते. तर आता आपण निघत आहोत त्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला. चला चला, आपली गाडी रेडी आहे. गाडी रेडी आहे. आत्ता आम्ही पोचलो आहे लोणावळा इथे. आता बराच अंतर बाकी आहे, 100 किलोमीटरतून बाकी आहे पुण्याला पोचायला, भीमा कोरेगाव इथे पोचायला. आणि इथे आज गव्हर्नमेंटनी भीमा कोरेगाव इथे जायला टोल फ्री केलं आहे, टोल माफ केलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला पण टोल माफ झालेलं आहे आणि स्टार्टिंगला टोल भरावा लागला कारण की आम्ही कुठलीच पाटी वगैरे नव्हती लावली होती गाडीवरती, या की आम्ही भीमा कोरेगावला चाललो आहे म्हणून टोल भरावा लागला. नंतर आम्ही ज्या टोल ठिकाणी आम्ही सांगितलं आम्ही की भीमा कोरेगाव इथे चाललो आहे तिकडे आम्हाला टोल फ्री झालेलं आहे. तर आता बरेच 100 किलोमीटर बाकी आहे. तर आता आम्ही हळूहळू जाणार आहे कुठेतरी मध्ये थांबू नाश्ता वगैरे करायला. तर चला. भरपूर वेळ झाला आहे. सकाळी आम्ही 7ला निघालो आहे तरी 1 वाजला आहे. लय उलट झालं आहे फिरून. बघू आता लवकरच, आता 15-20 मिनिटामध्ये आम्ही कोरेगावला पोचू ना. हां, लवकर 15 मिनिटात पोचू कोरेगावला. एकदम वेगळा रस्ता प्रशासनाने दिलेला आहे जायला, कारण की जे मेन रस्ते आहेत ते सगळे पोलीस बंद आहेत. सगळीकडे बॅरिगेड्स लावलेले आहेत म्हणून जे नॉर्मल रस्ता सोडून भलत्याच रस्त्याने एकदम 3 किलोमीटर लांब, 3-4 किलोमीटर लांब जाऊन एक रस्ता निघतो, तिकडून आता जायचं चाललेलं आहे. बघा सगळे इकडे आता उभे आहेत. सगळीकडे रस्ते बंद आहेत. माणसं जाणार कुठून? जे नॉर्मल जिकडं डेली लोक येत जात असतात ते सगळे रस्ते बंद केलेले आहेत. आता बघू आता जो लांबचा रस्ता कुठून कुठे जातो आणि कुठून निघतो आणि कधी आम्ही भीमा कोरेगावला पोचतो. लय धावपळ झाली आहे. आता इथे आम्हाला माहिती पडलं की इथे ना आधी तुम्ही गाडी जी आहे तुमची, कार वगैरे बाईक वगैरे जे काय असेल ते तुम्हाला आधी इथं पार्क करायची आहे. नंतर इथे जे TMT बस आहे ती तुम्हाला डायरेक्ट कोरेगावला सोडणार आणि इकडे तुम्ही डायरेक्ट कार घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला इथं TMT बस आहे ती त्याच्याने तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि इकडे फक्त बघा सीन बघा पूर्ण. सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत आणि सगळे कोरेगावला जमलेले आहेत. सगळीकडे पूर्ण निळा वादळ आहे. आता आपण पण बस पकडूया आणि कोरेगावला जाऊया. चला. हो नक्की, काकांना पण पाठवूया. काका पण व्हिडिओमध्ये आलेत, दादा पण व्हिडिओमध्ये आलेत. पोलीस प्रशासनाने सगळ्यांची सोय खूप चांगली केलेली आहे. बघा सोय बघा, केवढे 1000 बाईक्स आहेत आणि सगळ्यांना पार्किंगला जागा आहे. तर आता आपण इकडं TMT पकडायला चाललो आहे. इकडं सगळ्यांनी गाड्या हे करायच्या, थांबवायच्या, पार्क करायच्या आणि मग TMT बस पकडायची आणि ती तुम्हाला भीमा कोरेगावला घेऊन जाईल. आता अशी सगळी सोय आहे प्रॉपरली. बघा फक्त बघा सगळीकडे एक निळा वादळ दिसेल तुम्हाला. जे म्हणजे तुम्हाला भारतवर्षामध्ये कुठेच बघायला भेटणार नाही ते आज तुम्हाला इथे भीमा कोरेगावला बघायला भेटणार आहे. आता आपण आलो आहे पार्किंगच्या इथे, तिकडून बस पकडू आणि मग जाऊ पुढे भीमा कोरेगाव विजयस्तंभला भेट द्यायला. खूप चांगल्या प्रकारे एकदम बोलतात ना डिसिप्लिन लाईन आहेत एकदम. बघा ना तुम्ही, म्हणजे तुम्ही खूप मोठे मोठे कॉन्सर्ट्स वगैरे बघितले असतील
जिकडं म्हणजे एकदम बोलतात ना डिसिप्लिन नसते, लोक एकदम भरून एका लाईनीमध्ये घुसून जातात. इकडं तसं नाही आहे. इकडे बघा सगळे प्रॉपर एक एक लाईनीमध्ये उभे आहेत, प्रॉपर एक एक लाईनीमध्ये. कोण असं घुसलेलं नाही आहे, काही नाही ज्याच्याने म्हणजे गर्दी होईल किंवा कोण चिघळेल असं काही नाही आहे. प्रॉपर लाईनी आहेत, डिसिप्लिननी सगळे माणसं उभी आहेत. आणि तसेच आता TMTच्या बघा ग्रुप तुम्हाला बसेस पण दिसतील. या बसेसमध्ये सगळे बसणार आहेत आणि ही बस आता आपल्याला भीमा कोरेगाव इथे पोहोचवणार आहे. तर चला आता आपण मग लाईनीमध्ये उभे आहेत, सगळ्यांसारखं लाईनीमध्ये डिसिप्लिनमध्ये उभं राहू आणि आपण आपली बस पकडूया. विजय असो, विजय असो. बसवरून उतरलो आहे आम्ही आता. तर आता आम्ही चालतोय कोरेगावसाठी. तर आता उतरल्यावरती पण 3-4 किलोमीटर चालणं आहे, मग तुम्ही पोचणार कोरेगावला, विजयस्तंभला. बघा किती लोक आहेत, भरपूर लोक आहेत. हे सगळे आज 3 ते 4 किलोमीटर चालणार इथून कोरेगाव विजयस्तंभला. दर्शन देणार तिकडं आपले जे शूरवीर आहेत त्याला आदरांजली व्यक्त करतील. आणि मग तिकडं आपला अजून एक प्लॅन आहे, आपल्याला वडवृद्धला पण जायचं. छत्रपती संभाजी महाराजांची तिकडे समाधी आहे, त्यांचं पण आपल्याला दर्शन करायचं आहे. वर्षातला पहिला दिवस आहे, आपल्या राजाला आपण नमन केलं पाहिजे. चला, लांब लांबपर्यंत लोक दिसत आहेत बघा. मित्रांनो, आता आपण एक ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर चाललेलं आहे आणि आता आपल्याला विजयस्तंभ दिसतोय. हा बघा, विजयस्तंभ तुम्हाला पण दिसेल. विजयस्तंभ दिसायला लागलेला आहे. थोड्या वेळात आपण तिकडे पोहोचू आणि अख्खा पूर्ण जनसमुदाय, आपण जे बोलतो ना पूर्ण निळं वादळ आपल्याला दिसतं इथे बघा. पूर्ण निळं वादळ दिसेल तुम्हाला. छोटी छोटी पोरं, एकदम ऑलमोस्ट 3-3, 4-4 वर्षाची पोरं बाबासाहेब आंबेडकरांचं जी घोषणा देत आहेत. आंबेडकरवादी विचारधारा ही लहानपणातच छोट्या पोरांच्या डोक्यामध्ये रुजली पाहिजे, तेव्हाच ते मोठे होऊन समता, बंधुता यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढतीलच. चला आता आपण चालतोय. थोड्या वेळेतच आपल्याला विजयस्तंभ दिसेल आणि आपण त्याच्या मानवंदना देऊया आपल्या 500 महार शूरवीरांना. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. आलाय तो क्षण, आपण विजयस्तंभाला भेट देतोय. म्हणजे इकडे पूर्ण मेला टाईप गाजलाय, खायचं पियायचं सगळी सुविधा आहे. आणि आता आपण चालू आहे वडवृद्धला, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या इथे. चला इकडे सगळं आता मला आपल्याला चालूनच जायला लागेल, कारण की इथे कुठलं ट्रान्सपोर्ट नाही आहे, कारण की भरपूर जनसमुदाय इथे आलेला आहे. त्यामुळे जर आपण व्हेकल्स इकडे आणले तर त्यासाठी खूप तकलीफ होऊ शकते सगळ्यांना. म्हणून आता सगळ्यांना चालायला लावलं आहे आणि आपण चालत जाणार आहे वडवृद्धला. चला आता आम्ही कोरेगाव इथून बस पकडली, म्हणजे तिकडे आता म्हणजे गव्हर्नमेंट फ्री आहे ट्रॅव्हलसाठी. मग आता आम्ही वडवृद्ध गावामध्ये आलेलो आहेत, जिकडे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, कवी कलशांची पण समाधी आहे आणि गोविंद गणपत महार यांची पण समाधी आहे. तर आता आपण त्या तिन्ही समाधींना भेट देतो आहे. तर आता आहे थोडा अंतरावरती, 1 किलोमीटरवरती अंतरावरती यांची समाधीचं आहे, जिकडे आता आपण चाललो आहे. चला बघू. जे प्रत्येक मराठी माणसासाठी जे तीर्थक्षेत्र आहे म्हणजे वडवृद्ध, म्हणजे जिकडे छत्रपती संभाजी महाराजांचे पावलांनी जी धरती पावन झाली आहे, तिकडे आता आपण आलो आहे. थोड्याच वेळात आपण इकडून पुढे जाणार आहे. इकडून पुढे जाऊन त्यांची समाधी लागणार आहे आणि त्यांचे ज्यावेळेस औरंगजेबाने त्यांचे तुकडे केले, त्यांना खूप अत्याचार केलं, त्याच्यानंतर ज्या 2 जणांनी म्हणजे महार, गोविंद गणपत महार आणि शिवले, ज्यांनी त्यांचे तुकडे शिवले आणि महार ज्यांनी त्यांचे तुकडे उचलले, त्यांचे वंशजांना पण बघू त्यांना भेटायला भेटतं आहे की नाही. जर भेटलं तर भारीच काम होऊन जाईल. बघूया, त्यांना पण भेटूया आणि आधी आपण समाधीचं दर्शन करून घेऊया, कारण की भरपूर
आज शौर्य दिन असल्या कारणाने बरेच जण इथे पण आता भेट देत आहेत, बरेच जण येत आहेत इकडे भेट देत आहेत. तर आज गर्दी पण आहे थोडीशी, तरी बघू आपण त्यांच्या वंशजाला भेटू, बघू कसं काय होतं ते पुढे. आता आपण म्हणजे समाधीला भेटलो आहे, त्याच्या समाधीकडं आपण काय बोलू शकत नाही, शब्दच नाही आहेत शंभू महाराजांसाठी. कारण की एवढा त्याग, एवढं बलिदान आणि एवढं जे 40 दिवस त्यांनी यातना सहन केल्या आपल्यासाठी, सगळ्या आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी, त्यांच्या रयतेसाठी. हे सगळं बोलतो ना, चमत्कारपेक्षा कमी नाही आहे. शंभू महाराजांचं बलिदान हे फक्त पूर्ण एका बोलतो ना, एका धर्मासाठी नाही, एका जातीसाठी नाही, तर संपूर्ण स्वराज्यासाठी होतं. प्रत्येक 18 पगड जातीसाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. तर त्यांच्या बलिदानाला आपण वाया जाऊ दिलं नाही पाहिजे. सगळ्यांचा तेवढा आदर केला पाहिजे आणि एकतेने, बंधुतेने, समानतेने आपण सगळेजण राहायला पाहिजे. तेव्हाच त्यांचं जे बलिदान आहे हे काय बोलतात, त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान दिलं ते सफल होईल. नाही तर आपण जर असेच जाती धर्मामध्ये जर आपण भांडत राहिलो, त्यांचं बलिदान मग व्यर्थ जाईल ना भावांनो. ते त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता आपण त्यांचे जे गोविंद महार आहेत, त्यांचे जे वंशज आहेत, त्यांना आपण भेटायला चाललो आहे. हा त्यांचा बंगला इथे समाधीच्या समोरच. तर आता आपण त्यांना भेटायला चाललो आहे, बघू त्यांच्या थोडंसं बोलू. ही गर्दी बघा, ही गर्दी अजून आहे. संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत आले, तरी पण लोक अजून भीमा कोरेगाव विजयस्तंभाला भेट द्यायला जात आहेत. आणि आम्ही आता जस्ट छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्याला भेट दिली. तिकडं जे दुःख होतं ते वेगळंच दुःख आहे आपल्यासाठी, त्यांनी बलिदान एवढं दिलं एवढं मोठं. आणि जे मेन स्थळ आहे तिकडं कवी काळचंद शिरछेद झाला होता, तिकडं जायला तर भेटला नाही आम्हाला. तर आपण त्यासाठी एक प्रॉपर दुसरं आपण परत तिकडे भेट देऊ, तिकडं जे माहिती घेऊ, प्रॉपर इतिहास काय तिकडचा, काय काय कधी झालेलं आणि कधी काय काय झालेलं हे सगळं पण जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.